हा जो चौथरा आहे ह्याला शिवकाळामध्ये मुक्पाखाना म्हणायचे. मुक्पाखाना म्हणजे स्वयंपाकघर, किचन रूम. शिवकाळामध्ये शिवरायांच्या कुटुंबाचं जेवण खाण्याची बनवायची सुविधा ही तिथे होती. याला बघा स्वयंपाक किचन होतं बघा, तेव्हा मुक्पाखाना म्हणजे मुख म्हणजे तोंड, पाक म्हणजे स्वयंपाक बघा. त्या समोर तुम्हाला सगळ्यात मोठा आडवा चौथरा बघायला मिळेल. 200 फूट जवळ लांबी आहे जी. याला सचिवालय म्हणतात महाराजांचं. सचिवालय म्हणजे दप्तरखाना, लेखणी कामकाज करण्याची जागा. शिवकाळात जेवढं कागदी कामकाज झालं लिखाणाचं, तामपत्र, बकरी, खलिते, पत्रव्यवहार सगळे ते इथून झाल्या सचिवालय किंवा ऑफिस म्हणतात आणि आपण झालं तेव्हा दप्तरखाना म्हणायचं बघा. त्या पुढे पुन्हा एक चौथरा बघायला मिळतो, त्याला दिवाणे खास म्हणतात आणि भिंतीच्या पलीकडे दिवाणे आम आहे. तर दिवाणे खास आणि दिवाणे आम हे दोन्ही शब्द पाचशेमध्ये किंवा उर्दू चालायचे. मराठीमध्ये दिवाणे खास म्हणजे सदर, खास बाबांची मिटिंग ठेवायची आणि दिवाणे आमध्ये दरबार पुढे आपण तर बघणार आहोत बघा. आपण गड पायी चढला, काही रोपवे आलात, जे रोपवे किती आले ते रोपवेवर बसल्यापासून वरती येईपर्यंत समोर डोंगर पाहत तुम्ही आला धुक्यामध्ये, त्याच डोंगराला नाव हिटकणीचा कडा. कडा तोच आहे पण बुरुज शेवट टोकाला द्यायचे, पण कडा तोच. विचार करा तुम्ही गडावरती आला, ट्रॉली पॅकबंद होती तरी खाली बघायची हिंमत झाली का आपली. पण त्याच डोंगराची मायविडी माता आपल्या जीवाची पर्वा करता अंधारामध्ये खाली उतरली, त्याची शक्ती बाकी होती. दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आता कोजागिरी म्हटलं सगळ्यांना माहिती आहे, सण दुधाचा गडावरती. गडावरची दूध जास्त मागणी वाढली, मला गडावर दूध विकायला गडावरती यायची रोज आणि कोजागिरी निमित्त जास्त गडावर दूध विकायला आणलं. दूध विकत असताना गडावरती वाटत कोजागिरीचा 16 किल्ल्यावरती आहे, सण आहे, आज काय दरवाजे बंद होणार नियम होता, रोज 12:30 किल्ला बंद व्हायचा. म्हणजे गडाचे दरवाजे बंद होणार आणि 16 पाहणार आणि मग काही निघून जाणार बघा. ठीक 5:30 वाजले, नगारे वाजले आणि नगारे वाजले दरवाजा बंद व्हायचा संकेत होता, एक चिन्ह होतं. नगारे वाजले, मातीने आवाज ऐकला, मात्र दचकन उठली आणि धावत पळत वेळीपेक्षा माझा दरवाजा जाऊन पोहोचली. आता तुम्ही दरवाजावरती आलात, दरवाजामध्ये धावत जायचं म्हटलं तर 5-10 मिनिटं लागणार की नाही बघा. ऐक ना कशा वेळ किती स्पीड मध्ये काय तरी ती माझा धावत पळत दरवाजापर्यंत गेली, पण पाहते काय डोळा एका दरवाजा बंद होता, पाहिला नाही. दरवाजा बंद झाला, पहाटे सांगोची काटकर नावाचा मावळा होता, शिपाई होता, द्वारपाल माहिती. हात जोडले म्हणजे दादा मला घरी जाऊ द्या, माझं लहान लेकरू बघा 2 महिन्याचा खाली झोपड्यात आहे, आई विना बाळा दूध पाजामध्ये खाली जावं काही उपाशी सकाळपासून नाही बघा. पण त्या काळामध्ये कुठल्या मावळ्यांनी कुठल्या सरदाराने शिवाजीच्या आज्ञा मोडणे शक्य होतं का? त्याने का आज्ञा मोडली, ती विनंती केली की मातेला गडाच्या खाली सोडता येणार नाही, राजांची आज्ञा मला, तू गडावरती जा, एक शिपाई सोबत जोडीदार पाठवलं सोबत की माता गडावरती आहे, गडावर घेऊन जा, राजी सुविधा धर्मशाळेमध्ये तिची करा, खायला अन्न पण द्या, कारण गडावरचं अन्न कोण देणार, गडावर राहायला सुविधा करा आणि खायला अन्न पण द्या. मातेला गडावर राहायला राजवाडा दिला म्हटलं मी, गडावर राहायला गडावर ठेवली जा, गडावरच्या ठेवली मातेला खाली झोपडं आहे. पण कुठल्या माझं मन रमेल का राजवाड्यामध्ये आपल्या लेकरू खायला झोपड्यात असताना नाही, खायला अन्न दिलं, गडावरचं पंचपक्वान्न दिलं असं आपण म्हणू, ते गडावरती अन्न दिलं खायला, पण खाली लेकरू उपाशी आहे, तर मला अन्न गोड लागेल का कुठे आईला, अन्न काय गोड लागलं. अखेर माझ्याने काय केलं, रायगडे 4 लोक सगळ्याकडे पोड लागले, कुठं मार्ग मिळतो काय, कुठे मार्ग काय मिळाला नाही, पश्चिमेच्या कड्यावरती गेली, कड्यावर खाली वाकून पाहिलं, खालचं गाव पाहिलं, गावात झोपडं पाहिलं, जंगल घनदाट खाली त्या काळामध्ये, आणि खाली झोपडं पाहता शेणी एकच भात सुनसान रात्र होती, काळोखा रात्र, चंद्र होता पौर्णिमेचा, उजेड पण दिसत होता. तेव्हा माझा भास खायला तर कड्यावर गेल्यावर माझं झोपडं पाहतात माझ्या भास मनामध्ये शंका आली की आपल्या बाळाचा रडण्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय खालच्या झोपड्यात वरती वाटच्या झुळकामध्ये. आता वेळी पिस झाली, पुढचा मागचा